निसर्ग हा नेहमीच माणसाला काही ना काही देत असतो आणि निसर्गाने फुकट दिलेल्या वस्तूंची किंमत ही माणसाला नसते. आता हेच बघा ना, पाणी फुकट असतं म्हणून आपण पाण्याचा अपव्यय करत असतो. पाण्याची नासाडी करत असतो. त्याचप्रमाणे आपले जे आई-वडील आहेत, त्यांच्याशी बोलायला आपल्याला वेळ नसतो. पण आपण तासनतास आपल्या मित्र बोलत असतो. कारण आई-वडिलांचं प्रेम हे फुकट मिळालेलं असतं. त्याचप्रमाणे स्वच्छ, ताजी हवा जी अतिशय महाग आहे, पण आपण एसीच्या हवेमध्ये बसतो आणि शुद्ध ताजी हवेसाठी आपण सकाळचं उठायला बघतच नाही. वेळ ही सगळ्यात महत्त्वाची अशी देणगी आहे. परंतु आपण वेळेचा अपव्यय करत असतो. वेळेची कधी-कधी आपण किंमतच करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का? तर सुखाची झोप. बिछान्यात पडल्या-पडल्या ज्या माणसाला झोप येते, तो जगातील सर्वात सुखी माणूस. त्याचप्रमाणे जो दागिना आहे, सोन्याच्या दागिन्यांपेक्षाही महाग दागिना म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य. पण किती जण लोकं हसतात सांगा बरं मनापासून? ही हास्याची देणगी किंवा दागिना आपण विसरत चाललेलो आहे. आता हेच बघा, निसर्गाकडून ज्या आपल्याला गोष्टी मिळतात, त्या फुकट असतात. त्यासाठी आपल्याला वेळसुद्धा नसतो आणि आपल्याला त्याची जाणीवसुद्धा नसते. निसर्ग हा नेहमीच आपल्याला काही ना काही देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे निसर्गाच्या जवळ जा, निसर्गाच्या सानिध्यात राहा. तो देतोय ते आवडीने घ्या, तरच तुम्हाला तुमचं आयुष्य हे सुखी होणार आहे. धन्यवाद.